स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. म्हणजे त्या आता स्पर्धेत गेल्या की सुवर्ण पदक त्यांचंच असतं. त्या विचारत असेल दुसरा कोणी सांगा वगैरे असं. त्या 2 वेळा महिलांच्या पहिल्या व्हीलचेअर क्रिकेट सामन्यामध्ये वुमन ऑफ द प्लेयर ठरलेले आहेत. पॅरा ॲथलेटिक शॉटपुट स्पर्धेमध्ये रौप्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढलेल्या रेश्मा यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना केला. लहानपणी दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाल्या. उजवा हात पूर्णपणे निष्क्रिय झालेला आहे. 11व्या इयत्तेत जिन्यावरून पडल्या होत्या. त्यांचा जबडा सुद्धा मोडला होता, पण त्या पुन्हा ताकदीने उभ्या राहिल्या. COPD, स्कोलिओसिस, किडनी स्टोन यांसारख्या अनंत आजारांशी लढत आजही स्वतःला तंदुरुस्त त्या ठेवू शकतात. वडिलांच्या निधनानंतर त्या डिप्रेशनमध्ये सुद्धा गेल्या होत्या, परंतु 2019 साली योगाचा अभ्यास सुरू करून योगा से ही होगा अशी मानसिकता ठेवून शारीरिक बळही पुन्हा त्यांनी प्राप्त केलं. आज त्या 70पेक्षा जास्त योगासनं आत्मसात करून इतरांना प्रेरणा देतात. रेश्मा दररोज 9 ते 5 नोकरीनंतर जिममध्ये सराव करू शकतात. म्हणजे नुसतं वार्षिक त्यांचा तो संकल्प नसतो, तसं करतात सुद्धा. शनिवार रविवारी क्रिकेटची प्रॅक्टिस करतात. आईच्या आजारपणामध्ये घराची सर्व जबाबदारी चोख सांभाळतात. कोणत्याही प्रकारचं प्रायोजकत्व नसताना फक्त जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. रेश्मा अन्सारी आज हजारो विशेष सक्षम महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. जिद्द असेल तर अपंगत्व नाही, क्षमता माणसाची पहिचान होत असते. मला वाटतं जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी परत एकदा होऊन जाऊ दे. मी विनंती करतो की त्यांचा इथे यथोचित असा सन्मान आपण इथे करावा. सन्मान स्वरूप म्हणाल तर पुरस्कार स्वरूप रोख रुपये 25,000, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन आपण त्यांचा इथे सत्कार करणार आहोत. अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत महत्वाकांक्षी आणि अत्यंत ज्यांच्याकडून उभारी घ्यावी, उमेद घ्यावी, ऊर्जा घ्यावी असं हे व्यक्तिमत्व आहे.